हॅलो, या ठिकाणी समाजरत्न समाजभूषण दानशूर व्यक्तिमत्व व्यंकटी नांजीबाई खिंजीबाई ठक्कर ठाणावाला सर्वजण खाली बसा 2 मिनिटं.
2 मिनिटं खाली बसा. झाला साहेबांचा सत्कार झाला की मग चहा घ्यायला चहा वाटायला सुरुवात करायला. या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी थोडासा आपल्या हरिपाठाचा लाभ घेतलेला आहे. तसेच संस्थापक अध्यक्ष राजीव खिंजवे ठाणावाला या कॉलेजचे जे संस्थापक आहेत. तसंच त्यांचं वैयक्तिक त्या संस्थेचं एक मोठं हॉस्पिटल आहे. त्यांना कोणाला सर्व यादीवरती ते हॉस्पिटल मुक्त आहे. कुठल्याही प्रकारच्या इलाजाचे पैसे घेतले जात नाहीत. कोणालाही जायचं असेल तर हप्त्याशी किंवा नांदेवाई खिंजवे ठक्कर त्यांच्या संस्थेशी कोणालाही संपर्क साधला तरी त्या ठिकाणी तुम्हाला जाता येईल. त्यांचा सत्कार या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन आपल्या मंडळाचे अध्यक्ष माननीय रामदास जाधव वाढवणे यांच्या हस्ते त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. कृपया त्यांनी शाल आणि श्रीफळ सत्कार करावा अशी विनंती करत आहे. आपल्या मंडळाची 1997 साली जी प्राणप्रतिष्ठा झाली किंवा जी आपण मंदिर बांधलं त्या मंदिराला पहिल्यांदा जी देणगी असेल तर ती आपल्या शेठची आहे. शेठने सांगितलं त्यावेळेला की जर गरुड पडले तर मला सांगा. ते आपल्या प्राणप्रतिष्ठेला सुद्धा उपस्थित होते. आपल्या मंडळावरती त्यांचा खूप मोठा वर्ग असतो किंवा आपल्या मंडळावरती खूप त्यांचं प्रेम आहे. आमच्या दोघांच्या वेळी छान मान देऊन आम्ही गेलो त्या मला फक्त आठवण करा तुमच्या भेटीला येईल. आज त्यांनी त्यांचा वेळात वेळ काढून आपल्या मंडळाला भेट दिली. त्यामुळे आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांचं अभिनंदन करूया. सगळे बसा इकडे बघा. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान जय पांडुरंगा जय पांडुरंगा जय पांडुरंगा जय पांडुरंगा. परवा मी आनंदीला होतो. तिकडे नगराध्यक्षला काय इलेक्शन होता. प्रसाद म्हणून आपला विद्यार्थी आला. आनंदीवरून गेलो पुण्याला. तिकडे भागवत सप्ताह सुरू केली. त्याच्यानंतर गेलो कुरवाडीला. तिकडे आपली ठाण्याची पोळी महापौर झाली आहे. काय ठाण्याची म्हणजे दिवाला राहते पण ते झाली आहे तिकडे महापौर कुरवाडीला. म्हणजे लग्न तिकडे झालेलं आहे कुरवाडीला. तिथून मी गेलो पंढरपूरला. कारण तिकडे पंढरपूरचा लई महत्वाचा काम होता. तिकडे पण लग्नातच मुली झाली आहे. ते पण एकदम सात्विक मुली आहे. तिघे मुली एक दिवसात भेटल्या. 2 मुलीने दुसरा प्रिन्सिपल नगराध्यक्ष. पंढरपूरला जायचं कारण काय होता की तिथे आषाढीला मी 8 तारखेवर कार्यक्रम करतो. काही दूध पंढरीकडे काही महिला माझ्याकडे भेटायला आली. बोले बाबा आम्हाला खाण्यापिण्या सगळे मिळतो. रावटी मिळतो. तंबू मिळतो. पण आम्हाला शौचालय जायला काय जागा नाही. आता तिकडे कमीत कमी 25-30 हजार लोक असते. पंढरी दूध पंढरी सगळीकडे असते. तर माझ्याकडे ते रडायला लागले. ते दुःखाने मला सांगावं लागतो की 75 वर्ष झाले आझादीला तरी आम्ही महिलाला एक शौचालय देऊ शकलो नाही. म्हणजे किती दुःखाची गोष्ट आहे. मला त्याची गोष्ट पटली त्यावेळेस. म्हणून मी 2-3 लोकांना सांगितलं तुम्ही पंढरपूरला जावा. 2-3 असे मोठे वर जगा. आणि मग मी तुमच्याबरोबर 1-2 महिन्यापासून ते शोधत होतो. त्याच्यात आपल्याला चंद्रभागाच्या बाजूला एक जागा भेटली आहे. 10 फुटा. तिथे थोडी लहान धर्मशाळा पण होईल आणि बाथरूम सुद्धा घास बांधणार. 5 बाथरूम महिलांसाठी 5 पुरुषांसाठी. आणि आषाढीला 1 महिना ते ताळा मारून ठेवायचा. आणि 1 महिना आषाढीला चालू ठेवायचा. पाण्याची सोय आहे तिकडे. ते बहुतेक ते फायनल होणार. अजून 1-2 जागावर दुसरे पण झाले. मात्र महिला पुरुष मात्र शौचालय. आपला धर्मशाळा झाली नाही झाली. आपल्या तिकडे 11 धर्मशाळा आहे. आता 12वी पण तिकडे आपलं काम चालू आहे. म्हणजे पुढच्या महिन्याला सुरू करणार. पण सांगायचा उद्देश आम्ही 75 वर्ष झाले एक महिलाला शौचालय देऊ शकलो नाही. आणि खरोखर महिला एक दिवस घरात नसली तर दूध आहे, चहा आहे, गॅस आहे, थंडी पेटी नाही आहे तर मी चहा बनवू शकत नाही. एक दिवस आपल्याला एक दिवस सांभाळता येत नाही. आणि तरी त्याच्यासाठी एक मामुली सोय आहे ज्याची सर्वांना गरज आहे. 3:30 वाजता आधी बोलते आम्ही कुठे पण जाऊ शकतो. पण 3:30 नंतर तो सगळे लोक जागते. कसं जाणार नाही. पण मला ते खटकला होता. मग मी तिकडे
देवाची कृपाने पुढच्या वर्षी आषाढीला 2-3 जागावर बाथरूम संडास होईल. ती मोदी झालेली आहे नगराध्यक्ष, त्याला पण त्याला पण फोन केला होता, ते पण आली होती, त्याच्या सरकार पण केला, त्याला पण एक गोष्ट सांगितली. तुला पहिली मीटिंग मध्ये मी नगरपालिकेला हे टाकणार की आमच्या महिलांसाठी शौचालय बनवा. त्यांनी कबूल केला. आपले काही जातभात नाही, आमच्या वारकरी तो सर्व जातभात आहे, पण वारकरी शिवाय पण बाथरूमला आले तर आपण काय तिकडे पंढरपूरला काय पेट्रोल पंपवाली चावी पण देत नाही. कारण मी कोणा बघितला एक, मी माझी गाडी आगे पुढे होती, मागे एक महिलाची गाडी होती, त्याच्या मिस्टरनी पेट्रोल भरला आणि ताईने सांगितलं मला जरा चावी द्या बाथरूमला जायचं. तो त्याच्या शिपाई माणूस बोलतो नाही हम लोग आजादी में चावी नहीं देते किसको. मी खाली उतरलो, मैं क्या बोला तुम्हारा सेठ कौन है, बोला ऐसा ऐसा, बोला विजिट बुक लाओ, फिर वो आया बाहर, बोला तुम्हारा जन्म किसने दिया है, ये महिला ने दिया ना, और वो महिला को तुम चाबी देता नहीं बाथरूम जाने के लिए. मैं बोला शर्म आना चाहिए तुम लोग, ये भगवान ने तुमको पेट्रोल पंप दिया है वो गलत दिया है. मग तो हात जोडायला लागला, नंतर चावी दिली, ते गोष्ट वेगळी आहे, पण जनरली देत नाही. कारण आपण वारकरी लोक आहे, झंझट करत नाही. हक्क आहे तुम्हाला मागायचा, चावी मागायचा हक्क आहे. आपण काय समजा जाऊन द्या ना. आता 3:30 वाजताची मुली जर नाही उठली तर रात्र पण अख्खा दिवसात पोटात काय होत असेल सांगा. म्हणून माझी तुम्हाला सगळ्याला कळकळीची विनंती आहे की जिथे जिथे मोका असला मला जगा दाखवा, मोफत संडास बाथरूम बनवून देईल. आणि आषाढीमध्ये 1 महिन्यामध्ये तिथे 24 तास पाणी ठेवणार आणि एक माणूस ठेवणार, 1 महिना पुरा अख्खा वापरून द्या फुकट. कारण एवढा तरी आपण महिलांसाठी करू, ज्यांनी आपला जन्म दिला आहे त्यासाठी. माणसं तर पुढे तरी जाऊ शकतो, महिला पुढे जाणार आहे. तर त्यासाठी मी अख्खा दिवस तिकडे भरपूर जागावर फिरलो. 1-2 जागावर मोकाची जागा मिळाली आहे आणि ते प्रत्येक देवाची कृपाने असेल पांडुरंगाची तर होऊन शकला. काय ध्यान ठेवा, हे तुम्ही पण तुमच्या लोकात कुठे ठेवा, कुठे जगा दाखवा मला, तुम्ही संडास बाथरूम म्हणून तिथे ताबा देऊन टाकू. मला त्याच्यामध्ये काय नाही अपेक्षा एवढी की आमची महिलाला तिथे सोय मिळाली पाहिजे. आंघोळ करायची आंघोळची सोय आणि शौचालय जायची शौचालय, दुसरं काय आमची महिला मागत नाही कोणाकडे. आणि त्याच्यात त्याग किती आहे बघा महिलेचा. सकाळी 5ला उठून रात्री 11 पण सगळ्याला सांगते, बरोबर झाल्यानंतर झोपते, परत सकाळी 5ला उठून झाडून घेऊन टाकते. आणि तरी त्याला आपण एवढी पण व्यवस्था करून शकलो नाही आजपर्यंत. पंढरपूरमध्ये करोड रुपये खर्च होते. पावडर मध्ये 5-5 कोटी खर्च होते पावडर मध्ये. कारण कुठे पण बाथरूम संडा जाते वास मारणार जनरली 8-10 लाख लोक जाते, पण तिथे ते सोय नाही आहे. 5 कोटीचा पावडर देणार खर्च करणार, पण खरे संडास बाथरूम नाही मिळणार. आणि जे बनवणार ते कुठले टेम्परवारी, जे गाडी मध्ये फिरते लोकांमध्ये, महिला आतमध्ये गेले पडून जाते. कारण नाही चढायचं ठिकाणा, नाही बसायचा ठिकाणा. म्हणून सरकारची योजना कशी आहे, माल खायची, पैसे कसे खाता येईल हे बघत असत सरकार. मी समोर बोलतो नाही, माझ्या माईक मध्ये पण बोलतो. म्हणून पण एवढा सोय करत नाही आमची महिलांसाठी. हे मातृदेव भाव है, भक्ष्य भगवान से बड़ी लोग है. पांडुरंग को जन्म देने वाली है, मेरे को भी जन्म देने वाली, आपको भी जन्म देने वाली है. और उसके लिए हम एक छोटा मामूली बात काम नहीं करू शकतो, किती दुःखाची गोष्ट. आता आपल्याला मातृदेव, पितृदेव, आचार्य देव, अतिदेव सर्व इथे आहे. आज तुमच्याकडे इथे एक सप्ताह आहे का आपल्याकडे? वाह वाह, सप्ताह तो मी वाह वाह वाह, महिला सप्ताह म्हणजे भगवान काय सप्ताह, भगवान से बडी आहे तुम्ही लोक. आम्ही तुमची कदर केली नाही आजपर्यंत, तुम्हाला मागे ठेवलं, पुढे येऊनच देत नाही. मी जिथे 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 मी गीत प्रॅक्टिस करायला जातो, मला देत मेणबत्ती, मी नाही बोला. उसने जन्म तो मेरे को उसने दिया है, उसको दीप प्रगट करने को तुम लोग उसको पीछे ही रहते हैं, पुरुष आगे जाते हैं और महिला को दीप प्रगट करने का भी मौका नहीं देते. अरे उसका फोटो आने दो ना, अपना तो फोटो रोज जाता है. पण नाही, नको मागे ठेवायचं. तोपर्यंत देश मागे राहणार, ध्यान ठेवा. देशाला जर पुढे आणायचा असला ते महिलाला पुढे ठेवा, क्योंकि सबसे बड़ा भगवान है. भगवान को भी जन्म लेना है तो इसके बाद जाना पड़ता है, मगर त्याला मागे ठेवतो. दुसरी गोष्ट महत्वाची की आपण कीर्तन हे सगळे तुम्ही करते ना, ते तुमच्या बरोबर येणार. तुमची शेती नाही ना, तुमचा मुलगा नाही ना, तुमच्याकडे मिळकत काय येणार नाही, मात्र आपलं कीर्तन भजन. आणि आपल्या वारकरी लोकांना हे मोठा शौक आहे कीर्तन भजन करायचा.
चालत चालत आमची आळंदी करून 5-5 लाख 6-6 लाख लोक पंढरपूरला पोहोचतात. तिथे 44,000 लोक राहते तेवढी आपली धर्मशाळा आहे. तिथे शौचालय बाथरूम सर्व आहे 44,000 पण बाकी लाख लोक येते. भरपूर धर्मशाळा आहे तिकडे, पण तरी ते पुरे पडत नाही. खास ध्यान ठेवा. जेवढी होईल शौचालय तेवढा फायदा आहे, समाजाचा फायदा आहे. म्हणजे खोटे पैसे टाकते 5-10, 20, 50 कोटी फालतू जाते. तिथे 5-5 संघात बंद होऊ शकत नाही. पण नगराध्यक्ष मुली आहे त्यांनी कबूल केला की पहिली मीटिंग मध्ये तुमचं मी काम पहिला करणार. आम्ही स्वतः पण बनवू, तुम्हाला पण जगा देऊ असं बोलली आहे. देईल की नाही तर कारण राजकारणाचं मोठं काम असतो. आपण आपल्या त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. आपण आपलं स्वतःच्या बनवू आणि स्वतःच्या करू. दिली तर ठीक आहे, त्याला पैसे पण बनवून देऊ. आपलं काय नाही. मी तर बोललो तुम्ही नगरपालिका दिली तरी मी बनवून देतो. पैसे आमचे तुमचे नाही. सांगायचे होते करायची सोय होती. आता दुसरी वाचले लोक हे भजन कीर्तन तुम्ही 1 तास 2 तास 3 तास करते ते आपल्या बरोबर नाही. तिथून मग परत पुण्याला आलो. माई माऊली मंडळ आहे आपला, म्हणजे संस्था आहे. तिकडे म्हातारी लोक आणि म्हातारे लोक जे घरात कोण ठेवत नाही, पण हॉस्पिटल तिकडे आपली त्याला दवा पण देते, जेवण पण देते, खायला पण देते आणि प्यायला पण देते. बस सोय ठेवलेली आहे. माऊली तिथे पुण्याची कात्रक काहीतरी बोलत आहे. कात्रकला तिथे मस्त बघण्यासारखे. उद्याला मी जाणार आहे. तिथे आज कृष्ण जन्म आहे, उद्या लक्ष्मण विवाह आहे आणि परवा विराम आहे. समापन होत नाही देवाच्या नावाचा. तर हे सोय साठी मी तिथे जाणार आहे. आपण सर्व मोठी संख्येने 7 दिवस सप्ताह करणार ना. 5 दिवसाचा असतो, 7 दिवसाचा असतो, 9 दिवसाचा असतो. पण जेवढा देवाचं नाव घेईल ते आपल्या बरोबर येणार आहे. माझी वय आता एवढी झाली आहे की मी बोलून तुम्हाला कोण इथे आहे. माझ्या वयाचं बहुत कमी असेल, 1-2 असेल. 85 म्हणजे काय सांगायचं बघा. चालता येत नाही माणसाला 85 ला. कोणी नाही ना. बघा विचार करा तुम्ही. आणि ते एक दिवस घरी राहत नाही. काल आलो आणि आज ते रामदास मला माहिती आहे की हे ह्याच्याकडे नाही गेलो ना तर टक करणार तो येऊन ते बघा बाबा तुम्ही आले नाही म्हणून मी तुमच्या दर्शनासाठी आलो. तुमचं दर्शन झालं, तुमच्या बरोबर आनंद करायला मिळाला. हेच देव आहे, दुसरा कोण देव आहे. आणि म्हणून मी सांगतो मातृ देव को सुखी करणं आहे तो हमारा देश सुखी होणार. बाकी कोणी सुखी देव पण करू शकत नाही. हे जोपर्यंत सुखी आहे, सुखी असणार तोपर्यंत आपला आशीर्वाद मिळत राहणार. म्हणून आम्ही सांगतो त्याला मातृदेव. आता शेवटची गोष्ट आहे, शिक्षण भरपूर घ्यायचं आहे मुलाला. आपण घेतला नाही गेला जाऊ द्या. सरस्वती मोठी बहीण आहे, लक्ष्मी लहान आहे. आपल्याकडे आज 1,65,000 मुले मुली आहे. शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षण जोपर्यंत नाही वाढत तोपर्यंत आपला देश पुढे येऊ शकत नाही. आणि पॉलिटिक्स वाले तर पुढे येऊन देणार नाही, कारण ते स्वतःच भूकेमध्ये ते आपलं काय देणार. आणि अपेक्षा पण ठेवू नका. अपेक्षा ठेवा देवाकडे, पण देव पण काय देऊ शकत नाही. आपण कर्म केला तर देव द्यायला तयार आहे. कर्म करत राहायचा, काही मागायचं नाही देवाकडे. मी बघा काय नाही मागितला. आणि आज भारतात कोणाच्याकडे नाही तेवढं आपल्याकडे आहे. मात्र पैशाने सुख मिळत नाही, पण देतानी सुख मिळतो, घेतानी सुख नाही मिळत. जर शक्य आहे ती भक्ती करायची ना तर जय भगवान. तर सांगायचा उद्देश माझा की माऊली घर मंदिर सरकार घराची स्त्री लक्ष्मी आहे. जर असं ठेवा, आई वडील देवापासून मोठे आहे म्हणून आपण इथे बसलो आहे. आणि मंदिराचा मतलब माझ्या एकच आहे. आपला मंदिर तुम्हाला सर्वांना माहिती आहे 231 फुटाच्या इंद्रायणीच्या काठ्यावर आहे. इंद्रायणीच्या पाणी एवढं आला तर 50 कोटी तांदूळ घेऊन गेले इंद्रायणी. चांगली गोष्ट, त्याला गरज असेल घेऊन गेली, त्याला काय करणार. तांदूळ आमचा नव्हता, तुमच्यासारख्या लोकांनी दिला होता. 50 कोणी गेली. तर सांगायचं घर मंदिर सगळ्या घराची इथे लक्ष्मी आहे. त्याला असं तेव्हा आई वडील देवापासून मोठी आहे आणि मंदिरापासून घर मोठा मंदिर आहे. मंदिरात आपण गेलो तर खायला देत नाही कोण, आणि कोणाच्या घरात गेलो तर फटाफट चपाती आमची बनवून देतो आणि आम्ही खाऊन घेतो. भले डाळ भात द्या, भाजी द्या, पण फटाफट महिला आमची बनवून देतो. मंदिर आपले 80,000 आहे, पण तिथे गेलो तो जेवण मिळत नाही, कारण तिकडे जेवण आहे पण पकवणारा कोण नाही. म्हणून आम्ही महिलाला तुमची खास ध्यान ठेवा. आणि घर मंदिरच्या मधलं माझ्या कुठलाही वसन नसते, वसनी घर नसला पाहिजे. काय आमची मावळी ठिकाणी मसरी घ्यायची, त्याला माहित नाही विचारायचं. हा मसरी घ्यायचे. मसरी किती वाईट आहे हे तुम्ही तुमच्या मुलाला तुम्ही असं पप्पी घेणार ना त्याला कॅन्सर होणार. खास ध्यान ठेवा, एवढी मसरी वाईट आहे. सिगरेट तमाम त्याला आमच्या वाटते एका गंठ आहे काय गाडवा खात नाही आणि इथे खातो. पण मग आम्ही वारकरी आहे, कंठी टाकली बघा, असली कंठी टाकली. मग कंठी काढून टाक आणि गाडवा खात नाही तर तू खाऊ नको. म्हणून मंदिरापासून घर मोठा मंदिर आहे.
मग जर मंदिरात मावा खाता येत नाही मग घरात कसा खाता येणार मला सांगा. चौथी गोष्ट आहे, आपली 900 बेडची हॉस्पिटल आहे. 900 बेड, त्यामध्ये कुठलाही ऑपरेशन फोकट होतो. बायपास सर्जरी, एंजिओग्राफीला, आता किडनी बदलीचा पण आपला लायसन मिळत आहे. किडनी म्हणजे मात्र फॅमिली. आता समजा रामदासच्या घरी अशी गोष्ट घडली तर रामदासच्या फॅमिलीच्या कुठल्या पण जाते रक्त मिळला पाहिजे. तर बाजारात आणून नाही बदल, कारण 12 लाख रुपये घेते, आपल्याला रुपये नाही घ्यायचा. मेडिकल पण फुकट, गाडीचा पण फुकट. वा माऊली वा, एकमेकांना वा वा वा. मातृदेवो भव, जय भगवान जय. तर कुठलाही रोग, महिलाचा काही असू द्या, कुठलाही रोग असू द्या, पुरुषांचा कुठलाही रोग द्या, कुठली जातीचा असू द्या, सर्वांना रोज 1000 लोक येते. रोज 1000 तुला देते ना, असं सतत निघून जातात. कारण त्याच्यामध्ये देव आहे. असं समजून का पैसेवाले मध्ये देव आहे, गरीब मध्ये पण देव आहे, माणसा मात्र मध्ये देव. आम्ही तो कुत्रा बिडायला देव समजतो. आणि तुमच्या इथे बाजूला ब्रह्मांड आहे कुठतरी, तिथे आपला मोठी हॉस्पिटल एससीजी आहे. कुत्रे रोज 100 येते, बिलानी कुत्रे 100 रोज येते. ॲम्ब्युलन्स मध्ये आणतो, चांगली 4-6 दिवस ठेवतो, चांगला झाला तिथे जिथे उचलतो तिथे सोडून येतो. कारण कुत्राची सवय आहे की मानपाला राहत असेल, आम्ही तिथे ठाणला ठेवला तर नाही राहणार तो अख्खा दिवस हक्का करणार. जिकडून उचलतो तिला. आता 2 अजगर आले 12 फुटाचे अजगर, 10 माणसं उचलते तेव्हा एक ॲम्ब्युलन्स मध्ये आलाय. 2 शहापूरवरून आणलाय. दोघे मेलेले होते आणि दोघे जीवन झाले. त्याला सारवार केली तर दोघे जीवन झाले. तर सांगायचं म्हणजे त्याच्यामध्ये पण कुत्रा बिळाली. आणि आमच्या वारकरी संवाद तसा आहे, तुम्ही पण देव आम्ही पण देव, तुम्ही आम्हाला पाहायला आम्ही तुम्हाला पाहायला लागतो. आम्ही असं समजतो तुमच्यामध्ये देव आहे. मानवाने तिथे बसलाय ना, ते उभावर ना, ते काय बरंच ते कुठे कुठे नाटक बघतो, इथे पण येतो, इथे पण येतो, याच्यावर पण येतो. पण तुम्ही काय करायला, तुम्हाला ते गरज नाही, देवाला त्रास न करू. पण कसा समजा गरज कोणाला तर आंगली जिल्ह्याच्या फोन करा, तुम्ही तिथे जावा. नाही आणू शकला तर कोर्टचं पण टाका रिपोर्ट टाकला की मी तुम्हाला लेटर देईल. डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जायच्या आणि बिगर पैशाचे तुमची सारवार होऊन जाणार. राहणाऱ्याचा ज्याला सारवार केला त्याच्यावर एक माणसाला त्याला जेवण पण देणार आणि त्याच्या माणसाला राहायला पण देणार. हे सर्व देवाचे, आपला काही नाही. तर परत आपल्या सर्वांना धन्यवाद. आता आपण आनंदीला मंदिर घ्यायला बहुतेक आपला तयार. आता कळस लावायचे सोनाच्या, त्याची पण तयारी आहे, पैसे आहे आपल्याकडे. पण त्याच्या बाजूला आपण 8 गुंठा जमीन घेतली. 365 दिवस तिला जेवण सुरू करणार. कोण याला वारकरी नाही, कोणी या 365 दिवस द्यायला. आणि खास करून महिला तर पहिला मातृदेव को जेवण पुरुष देव. पुरुषाला नाही, संधी बसलाय तरी नो प्रॉब्लेम. हे बाजूला पुरुष नाही, बाजूला बनता, पण जेवण सर्व नसरखा. कारण त्याच्यामध्ये सर्वमध्ये देव बघून आम्ही काम करतो. आणि आज भारतात आपल्याकडे सगळीकडे संस्था आहे. बंगल्यावर जावा, अयोध्येला मंदिर आहे आपला, तिथे 200 खोली धर्मशाळा आहे. नंतर तुमच्या गिरणारला, नंतर मध्य प्रदेशला तो परिक्रमा जातो ना, तिकडे पण आपली संस्था आहे. म्हणजे कुठे जायचं असला तर रामदासला भेटा, नाही तर आमच्याकडे कॉलेजमध्ये या, तुम्हाला त्या सर्व व्यवस्था देव करून देतो. परत आपल्या सर्वला आमच्या माऊलीला नमस्कार करतो, तुम्हाला सर्व नमस्कार करतो. आणि तुमच्यावर सर्ववर पांडुरंगाची इच्छा, पांडुरंगाची कायम कृपा राहावे. पण कृपा राहते कधी मी बसली असते तर, नाही तर कॅन्सर आले शिवाय राहणार नाही. जर मछली कसं असेल तर कॅन्सर येणार. विड्या सिगरेट तंबाखू दारू आपल्याकडे बहुतेक नाही आहे. लोक आता पहिला होते वारकरी पण भरपूर रुपया घालते, मला टाकते, चालता चालता घसत असतो. इतना घटता है मेरा भाई तो 200 रुपया मजूरी मिलेगा, क्यों घसता है इतना. ये हाथ में सरस्वती है, हाथ में लक्ष्मी है. आणि मुलाला भरपूर शिक्षण द्या. जेवढा शिक्षण देताला मुलीला पण तसं द्यायचं. आज मुली हुशार आहे जास्त, मुले कमी हुशार आहे. पण मुलीला शिक्षण दिला तर मुली 4 घराचं नाव रोशन करते. बघा काल आमची नगराध्यक्ष कुडवाडीला गेली, आणि ती पोरी नगराध्यक्ष झाली. आता त्याच्या आई वडिलांचं नाव रोशन केला, ज्याच्या घरी गेला त्याचं रोशन केला, मामाच्या रोशन नाम होतं. कारण लग्न होतं तेव्हा मामाला बोलायला लागतं ना, करायला तर खोटा मामाला उभं करायला लागतं, बरोबर की नाही. आणि त्याचबरोबर ते मुलाला शिक्षण घेऊन ते मुलाला पण कलेक्टर बनवू शकते. आपली 4 मुली कलेक्टर आहेत, त्याची मुले पण कलेक्टर होते. असं तर भरपूर कलेक्टर आहेत, पोलीस कमिशनर सब आहे, CI डॉक्टर शिक्षकार आहे, हिसाब ते बाद फॉरेन मध्ये शिकार आहे. हे कशासाठी शिक्षणाच्यामुळे. म्हणून आता आपण शिकलो की नाही शिकलो ठीक आहे, आपण वारकरी असलो तर ठीक आहे, पण तरी मुलाला भरपूर शिक्षण द्या, मुलीला मुला, तर आपल्यावर देव खुश होणार. परत आपल्या सर्वांना आमचे महिला मंडळाला, कारण महिला मंडळ वय भगवान आहे नाही, महिला मंडळाला नमस्कार करतो.
आणि माझं तुला विराम देतो. जय भगवान, जय भगवान, जय पांडुरंगा, जय पांडुरंगा. आपल्या मंदिराला 29 वर्ष पूर्ण झाले. एक मिनिट खाली बसा. ज्या टायमाला आम्ही मंदिर बांधायला काढलं ते आमचे मामा होते, झंझाड मामा, शेळके, कुरकुटे. आम्ही आलो होतो तुमच्याकडे. पहिल्या जेवढे आम्ही आल्याच्या नंतर सांगितलं तुम्ही मंदिर बांधायला घ्या, काय कमी पडेल तर मी देतो. त्या टायमाला डायरेक्ट आम्हाला सिमेंट घ्यायला सांगितलं, डायरेक्ट ते शांतीलालकडून. तर आम्ही 20,000 रुपयाचं सिमेंट तिथून घेतलं आणि ते पायासाठी वापरले गेले. आणि तिथून पुढे आमची जी सुरुवात झाली तर आम्हाला काहीच कमी पडत नाही. ज्या टायमाला आम्ही परत ज्या वेळेला आम्ही तिकडे जातो, रामदास काय पाहिजे या भाषेत आपल्याला विचारतात. त्याच्यामुळं आपल्या मंदिराला काहीच कमी पडत नाही. आज आपण 29 वर्षानंतर आपण जीर्णोद्धार करायचा ठरलेला आहे. तर या मंदिराचं आता जमलं. इकडे बघा. जय भगवान. ओके. भंत्री संज्ञा भुवन नवनाथ सिद्ध परत बोल परत एकदा. गौरक्ष जालंधर सर्पटाश्च हडवंग कानिक मच्छिंद्राज्ञा सौरंगी देवानक भंत्री संज्ञा भूम्या भुवन नवनाथ सिद्ध. काय झालंय? आपण सर्व जय बोलतो ना, भारत माता की जय बोलतो आपण सर्व. परत दुसरी आई आपल्याला जन्म देणारी बरोबर. जन्मदाता. सरस्वती आई नाहीये, जन्मदाता. सरस्वती देवी. हा, जन्मदाता. तिसरी आई धरती माँ. कारण का तिकडे आपण खातो. बरोबर. 3. चौथी आई गंगा माता, जलमाता. बरोबर ना. अजून एक राहिलंय गौ माता. 33 गौमाता. कळला? कुठले कुठे बोल बघता. जन्म देणारी आई आणि गोमाता, बरोबर. 2. धरती माता 3. आणि गोमाता. हा 4. अजून एक राहिले. गंगा. हे सगळे करते पण सांगायला पाहिजे. खाली विटला करून काय फायदा होणार नाही.